वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आत्ताच ना मी उठलो आहे आणि काल कसं जरा खूप धमाल झालेला ना, त्याने जरा आराम केला, मस्त पाठ वगैरे दुखत होती। तर आता मस्त फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला। तर आंघोळ वगैरे तर करून झाली आहे, मस्त तयारी झाली आहे आणि आता ना घरातले बोलतात की सोनुर्लीला जायचं आहे, सावंतवाडीच्या तिकडे, आणि वाटेत माणगावला पण जायचं आहे दत्त मंदिरात। तर चला। ही गाडी घेऊन गेलेलो बघ देवळात, तेव्हा खूप खराब झाली आहे, त्यामुळे आता परत जरा धुतो। खराब गाडी नेणं बरं दिसत ना, त्यामुळे जरा पाणी मारून घेतो मस्तपैकी, जरा चिखल लागला तो घालवतो। तयारी वगैरे तर केली आहे, असं देवाची पूजा पण करून झाली आहे, आता लगेच निघतो। चला, फायनली निघालो आहे, जाऊया पटकन। तर आता हायवेला तर लागलो आहे आणि हे बघा पाऊस सुरू झाला आहे। आता पूर्ण वाटेत जाईपर्यंत पाऊसच लागणार आहे। पावसात जरा कंटाळा येतो, म्हणजे ना पुढचं दिसत नाही नीट। हे बघा आता परत वातावरण बदललं, आता इथे ऊन आहे, म्हणजे जसं गाव बदलत आहे तसं असं क्लायमेटसुद्धा चेंज होत आहे। आणि समोर बघा काय मस्त वाटतं एकदम, इथे अजिबात पाऊस नाही। तर आता फायनली पोचलो आहे सोनुर्लीच्या देवळात। काय मस्त देऊळ आहे बघा, आणि ना आता जत्रा या देवळात। तुम्ही बघा सगळी तयारी सुरू आहे, हे मंडप वगैरे घालतात आणि हे बघा हे आहे देऊळ, बघूनच एक नंबर वाटतं। काय मस्त आहे डिझाईन वगैरे केलेली, खूप सुंदर दिसत आहे। तर आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेतो। हे बघा आतमध्ये आल्यावर बघा कसं काय मस्त केलेलं आहे, सगळं कोरीव काम वगैरे केलं आहे मस्त। तर आता लगेच आतमध्ये जातो आणि पाया पडून घेतो। बघा आजूबाजूला बघा काय मस्त दिसत आहे सगळं, आणि एकदम असं थंड आहे इथे वातावरण। हे बघा, आणि ती बघा आतमध्ये मूर्ती काय सुंदर दिसते आहे, आणि बघा ही भिंत बघा काय मस्त रंगवली आहे, आणि दरवाजा बघा एकदम सोन्याचा आहे। आणि बघा ही आहे आतमध्ये मूर्ती, काय तेज आहे बघा, मस्त दिसते एकदम। त्याचं दर्शन वगैरे तर घेऊन झालं आहे, आणि हे बघा हे बाहेर बघा काय मस्त दिसत आहे, आणि गर्दी पण जास्त नाही। आणि बघा वरती इथे मंडपी बांधली आहे, इथे काहीतरी करत असणार ते लोक। आणि पूर्ण देवळात आता कलर काम वगैरे सगळं चालू आहे, कारण 5 तारखेला जत्रा आहे या देवळात। हे बघा इथे पण सगळे काम चालू आहेत, आणि बघा ही लोक आली आहेत दर्शनाला। आणि बघा इथे ना असे ना जत्रेच्या वेळी आता दिवे लावणार सगळे, काय सुंदर दिसत असेल। तर आता गाडीत बसतो, दर्शन तर घेऊन झालं आहे, तर आता आम्ही निघतो इथून। तर आता आम्हाला जायचं आहे सावंतवाडीला, थोडी त्यांना खरेदी वगैरे करायची आहे। तर चला, तर बघा परत एकदा देऊळ बघून घ्या, मस्त दिसतं एकदम। तर आता निघतो। तर ते बघा वाटेत आपल्याला सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन लागतं। हे बघा हे पण नवीन केलं आहे, मस्त दिसतं बघा, हे पण खूप सुंदर दिसतं। हे पण रेल्वे स्टेशन मोठं आहे एकदम। तर आता चला सावंतवाडीला जाऊया। फायनली पोचलं सावंतवाडीमध्ये, मस्त देवळात जाऊन झालं आहे, आणि आता हे बघा पप्पा आणि ते जरा शॉपिंग करायला गेले आहेत, आणि मी बघा इथे असं तळ्यावर बसलो आहे। सावंतवाडीत आला तळ नाही बघितलं असं होणारच नाही। हे बघा काय मस्त वाटतंय बघा।
आता खूप ऊन आहे. जर संध्याकाळचं असं जाऊन तिथे कटड्यावर बसलो असतो. तर चला आता जरा यांची वाट बघत बसतो, कारण हे आता काय तासभर तरी काय हलत नाहीत. चला. दोन आणि अजून मम्मी आणि पप्पा अजून आले नाही, ते अजून खरेदीच करतायत. आणि हे बघा पाऊस पण सुरू झाला. तर आता किती वाजतात का तर घरी जायला काय माहिती. आता मी वाट बघत तर बसलोय अजून. हाक तर मारली आहे, तर येतो येतो करतात. आलं आतमध्ये तर म्हटलं थोडी शॉपिंग करूया. मी पप्पाने बोलून घेतलं. हा टी शर्ट आणि हा पॅन्ट बघितली आहे. आता बघतो आवडली तर नक्की घेतो. थोडी शॉपिंग केली आहे, तुम्हाला दाखवीन नंतर. जी पण शॉपिंग करून झाली आहे आणि आता निघतो. खूप उशीर झाला आहे, जेवलो पण नाही. तर आता मी निघालो आहे माणगावला जायला. चला लगेच. आता इथनं 10-1 किलोमीटर असेल, 10-15 किलोमीटर. तर तिथे माणगावला दत्त मंदिर आहे, तर तिथे जायचं आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो. एकदम मस्त मंदिर आहे, तर असं प्रसन्न वाटतं गेल्यावर. आणि बघा आता तर पाऊस तर नाही आहे आणि आता हळूहळू काळोख होत चालला आहे. हे बघा समोरून गाड्या पण भरपूर आहेत, त्यामुळे थोडं ट्रॅफिक आहेच इथेच. आणि रस्ता पण थोडा छोटा आहे. तर आता लगेच जातो आणि दर्शन घेऊया. तर आता पोचलो आहे. आता हे आधी आहे ना यक्षिणी देवी. तर इथे आधी पहिला नमस्कार करूया आणि नंतर तिकडे समोर दत्ताचं मंदिर आहे, नंतर तिथे पण जाऊया. तर आता हे बघा आलो आहे दत्ताच्या मंदिरात. आणि हे बघा मंदिर. हे बघा मी बरोबर व्हिडिओ करायला घेतला आणि लाईट चालू केल्या. काय मस्त वाटतंय बघा एकदम देऊळ. हे बघा एकदम लोक बघा कशी बसली आहेत, एकदम सुंदर वाटतं एकदम. आणि वरचं स्ट्रक्चर बघा एकदम मस्त दिसतं. आणि हे बघा देऊळ पण पूर्ण असं ना दगडाच्या ह्याच्यात केलेलं आहे. हे बघा श्री गुरुदेव दत्त. मस्त वाटतंय बघा. आणि गर्दी पण भरपूर असते इथे. हे बघा काय मस्त वाटतं बघा एकदम. स्ट्रक्चर वरचं पण केलेलं आणि मंदिर पण एक नंबर आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, तर आता आम्ही निघतो. तर आता हे बघा पाऊस सुरू झाला आहे परत. आणि आता आम्ही परत हायवेला आहे. तर लगेच जातो, कारण आता खूप उशीर पण झाला आहे. तर आता इथे कुडात जरा थांबतो आणि काहीतरी खायला पाहिजे आधी, कारण खूपच भूक लागली आहे. दुपारी जेवायला पण नाही मिळालं. तर आधी जातो आणि पहिलं खातो काहीतरी. तर आता हे बघा आलो आहे. इथे ना एक हॉटेल आहे, तर ते इथनं खायला पण घेतो आणि नंतर जेवणाचं पण घेऊन जातो इथूनच, कारण आता उशीर झाला आहे भरपूर आणि आता कधी जाऊन जेवण करणार. त्यापेक्षा इथून हॉटेलमधूनच घेऊन जातो आहे. आता मी वडापाव तर घेऊन ठेवले आहेत. हे बघा तर आता इथे बसून वडापाव खातो आहे. पोचलो आहे घरी, तर पटकन जातो घरात. जेवण घेतो. पुलाव आहे आणि रायतं वगैरे झालं आहे. मस्त आता एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.